नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही मालिका. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की ॲडव्हान्स आणि बेसिक प्रॉम्प्टिंग टेक्निक काय असतात आणि त्या कशा वापरल्या जातात. आपण आता त्याच टेक्निक्सचा वापर करून आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की AI कोड लिहिण्यासाठी, कोड डिबग करण्यासाठी, एरर शोधण्यासाठी, कॉम्प्लेक्स लॉजिक समजून घेण्यासाठी किंवा युनिट टेस्ट केसेस लिहिण्यासाठी कसा वापरायचा यूजिंग स्ट्रक्चर प्रॉम्प्ट. काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी दाखवणार आहे, तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचा विषय. AI काही सेकंदातच तुमचा कोड लिहू शकतो हे तर तुम्हाला माहीतच असेल, पण तुम्हाला जो AI कडून आउटपुट मिळतोय तो तुम्हाला हवा तसा मिळतोय का? जर मिळत नसेल तर तो AIचा खरंच प्रॉब्लेम नाही आहे, तो प्रॉब्लेम आहे तुम्ही वापरत असलेला प्रॉम्प्ट्सचा. तुम्ही कदाचित वीक प्रॉम्प्ट लिहित आहात, त्यामुळे तुम्हाला हवा तसा आउटपुट मिळत नाही आहे. या सेक्शनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पॉवरफुल प्रॉम्प्ट कसं लिहायचं जे क्लीन प्रोडक्शन रेडी कोड तयार करेल. चांगला कोड जनरेट करण्यासाठी 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ज्या आपण आधीही शिकल्या आहोत: क्लॅरिटी, कॉन्टेक्स्ट आणि कॉन्साइज. क्लॅरिटी म्हणजे AIला नेमकं काय बनवायचं आहे ते सांगणं. उदाहरणार्थ जर तुम्ही म्हणालात क्रिएट EMI कॅल्क्युलेटर, तर त्यात क्लॅरिटी नाही आहे, पण त्याऐवजी तर तुम्ही असं म्हणालात जनरेट अ C# कॉन्सोल ॲप्लिकेशन दॅट कॅल्क्युलेट्स EMI यूजिंग लोन अमाऊंट, इंटरेस्ट रेट अँड टेन्युअर. जास्त क्लॅरिटी म्हणजे चांगलाच आउटपुट. इथे आपण इनपुट, आउटपुट आणि एक्सपेक्टेशन स्पष्टपणे सांगत आहोत, यामुळे कन्फ्युजन दूर होत आहे. पुढची गोष्ट आहे कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट AIला कसा विचार करायचं ते सांगते. आपण रोल डिफाईन करतो, जसं की यू आर अ प्रोफेशनल C# डेव्हलपर, आणि एक्सपेक्टेशन देतो की क्लीन कोड, प्रॉपर स्ट्रक्चर आणि एज केस हँडलिंग हवी आहे. आपण फॉर्म्युला देखील दिला आहे या उदाहरणामध्ये, त्यामुळे लॉजिक अचूक राहते. त्यानंतर येतं कन्साइज. तुम्ही सरळ सांगा की तुमचं एक्सपेक्टेशन काय आहे. अननेसेसरी एक्सप्लेनेशन टाळा. आपण आउटपुट स्पष्ट डिफाईन करतो, फक्त रनेबल कोड विथ कमेंट्स. एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन नको. की फॉर्म्युला, रोल, टास्क, कंटेक्स्ट, कन्स्ट्रेन आणि आउटपुट फॉर्मॅट हे फॉलो केलं तर तुमचा रिझल्ट खूप इम्प्रूव्ह होईल. बघूया एक हाच फॉर्म्युला वापरून फायनल प्रॉम्प्ट कसा लिहिला गेला आहे. फायनल प्रॉम्प्ट असा आहे की यू आर अ प्रोफेशनल C# डेव्हलपर, generate a C# console application that calculates the EMI for a loan using loan amount, annual interest rate, tenure in months. Use the standard EMI formula and ensure the output is accurate, easy to understand. The application should follow clean coding practices, include proper method structure, and handle basic edge cases such as zero or invalid inputs. The EMI formula is this. आपण फॉर्म्युला दिला आहे. Provide only the complete runnable C# code with brief inline comments. Avoid unnecessary explanation. Display the EMI along the input values. Think step by step. अगदी क्लिअर आणि स्ट्रक्चर प्रॉम्प्ट आहे जो तुम्ही तुमच्या उदाहरणासाठी देखील वापरू शकता. हा स्ट्रक्चर वापरून आता बघूया की तुम्हाला आउटपुट कसं मिळतं. आपण ChatGPTमध्ये जाऊ आणि हा प्रॉम्प्ट रन करून पाहू त्याचा आउटपुट. मी ChatGPT ओपन केली आहे आणि त्यात मी लिहितोय आता की एक साधा प्रॉम्प्ट टाकून बघू. क्रिएट EMI कॅल्क्युलेटर कोड. मी काहीच दिलं नाही आहे, मी एवढंच दिलेलं आहे. बघूया हा कसा रिस्पॉन्स देतो. ओके, आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिला आहे, पण त्याचं कारण हेही देखील आहे की मी माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये रन केलं आहे. जर नवीन कॉन्टॅक्ट्समध्ये रन केलं कदाचित असा कोड देणार नाही, कारण इथं आपण C# कोड मेन्शन देखील केलं नाही.
तो कदाचित तुम्हाला पायथनचा कोड देईल, जावाचा कोड देईल. मी माझ्या ChatGPTमध्ये रन केलं आहे, त्यामुळे कदाचित त्याने माझा कॉन्टॅक्ट उचलला आहे. आता आपला जो प्रॉम्प्ट आहे तो टाकून बघूयात. हा आपला प्रॉम्प्ट आहे. बघा, त्याने काय एक्सप्लेनेशन दिलं नाही. त्याने आपण जसं सांगितलं की प्रोव्हाइड ओनली द कम्प्लीट रनेबल C# कोड, त्याने केवळ कोड दिलेला आहे. ओके, अवॉइड अननेसेसरी एक्सप्लेनेशन, त्याने एक्सप्लेनेशन दिलं नाही आहे. सो हा कम्प्लीट कोड त्याने दिला आहे. सो याचाच अर्थ जसा तुम्ही प्रॉम्प्ट वापराल तसं तुम्हाला उत्तर मिळणार आहेत. तुम्ही हा स्ट्रक्चर वापरून तुम्हाला जर कोणता कोड जनरेट करायचा असेल तर तुमचा प्रॉम्प्ट लिहू शकता, ज्यामध्ये हा फॉर्मॅट असेल. कोड डिबगिंग करायला कधीकधी खूप तास लागतात, अगदी दिवसही लागतात. पण जर AI काही सेकंदातच बग शोधून देत असेल तर बरेच डेव्हलपर्स हे ट्रायही करतात, पण तरी त्यांना योग्य उत्तर मिळत नाही किंवा वेळ लागतो. त्यामुळेच मी पुन्हा एकदा सांगतोय की प्रॉब्लेम तुमच्या AIमध्ये नाही आहे, तुमच्या प्रॉम्प्टमध्ये आहे. तर या सेक्शनमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रॉम्प्ट दाखवणार आहे, ज्याने तुम्ही एखाद्या प्रोसारखं डिबगिंग करू शकता. चला तर मग डिबगिंगसाठी एक सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत बघूया. स्टेप 1 आहे की रोल स्पेसिफाय करा. AIने कोणत्या रोलमध्ये काम करायचं आहे ते सांगा. उदाहरणार्थ इथे आपण म्हटलं आहे की ॲक्ट ॲज अ सिनियर C# डेव्हलपर अँड डिबगिंग एक्सपर्ट. यामुळे काय होईल की ॲनालिसिसची क्वालिटी इम्प्रूव्ह होईल. त्यानंतर कॉन्टेक्स्ट द्या. तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येतो आहे ते स्पष्टपणे सांगा. जसं की इथे आपण म्हटलं आहे, आय एम ट्रबल शूटिंग अ डिफेक्ट इन अ लोन कॅल्क्युलेटर लॉजिक बिलो द मिनिमल फॉलोइंग कोड अँड असोसिएटेड एरर. मग तुम्ही तुमचा जो एरर आहे तो द्या आणि फेलिंग कोड द्या. कॉन्टेक्स्टमुळे AIला सिच्युएशन नीट समजेल. तुम्ही संपूर्ण प्रोजेक्ट पेस्ट करू नका, फक्त रिलेव्हंट कोड आणि स्टॅक ट्रेस द्या. यामुळे डिबगिंग जलद आणि अचूक होईल. तुम्हाला काय हवं आहे ते स्पष्टपणे विचारा. जसं की आस्क फॉर अ रूट कॉज, तुम्ही रूट कॉज विचारा. शॉर्ट फिक्स पाहिजे असेल तर शॉर्ट फिक्स विचारा. वन लाईनर टेस्ट केस पाहिजे असेल तर टेस्ट केस विचारा. जसं की हा फॉर्मॅट दिला आहे. आउटपुट शुड कंटेन 1. आयडेंटिफाय द रूट कॉज ऑफ दिस डिफेक्ट. 2. suggest a short fix to resolve the issue. 3. Provide a one-line unit test that will have caught this. Provide a git different patch of the solution and explain why this fix address the core logic failure. So या 5 पॉईंट्समध्ये आपण स्पष्ट केलं आहे की आपल्याला काय हवं आहे. रूट कॉज, शॉर्ट फिक्स आणि जे काही आपल्याला हवं आहे ते 5 पॉईंटमध्ये आपण स्पष्टपणे सांगितलं आहे. तुम्ही तुमच्या पॅच डिफरन्स आणि एक्सप्लेनेशन सुद्धा मागू शकता की इफेक्ट का आला आहे त्याचा एक्सप्लेनेशन देखील तुम्ही मागू शकता. ही जी पद्धत आहे स्ट्रक्चर प्रॉम्प्टिंग, स्टेप बाय स्टेप रिझनिंग वापरते. आपण या टेक्निक्स मागच्या भागांमध्ये पाहिलं आहे. फ्यू शॉर्ट एक्झाम्पल आपण देऊ शकतो. स्टेप बाय स्टेप पाहिलं आहे. चेन ऑफ थॉट पाहिलं आहे. ती याच प्रकारची स्टाईल आहे. तर चला तर मग आता एक प्रॉम्प्ट पूर्णपणे बघूया. तर तुम्हाला काही डिबग करायचा असेल, समजा आपला लोन कॅल्क्युलेटरचा इश्यू येत आहे. मी काय लिहिलं आहे बघा. ॲक्ट ॲज अ सिनियर C# डेव्हलपर अँड डिबगिंग एक्सपर्ट. रोल दिला आहे. आय एम ट्रबल शूटिंग अ डिफेक्ट इन अ लोन कॅल्क्युलेटर लॉजिक. बिलो इज अ मिनिमल फेलिंग कोड अँड द असोसिएटेड एरर. आपण कोड आणि एरर देऊ. इथे कॉन्टेक्स्ट सेट केला आहे. आपल्याला काय हवं आहे ते पुढच्या 5 पॉईंटमध्ये दिलं आहे. आउटपुट शुड कंटेन आयडेंटिफाय द रूट कॉज ऑफ दिस डिफेक्ट. Suggest a short fix to resolve the issue. Provide a one-line unit test case. Provide a git difference of the solution and explain why this fix addresses the core logic. Think step by step. So chain of thought देखील आपण इथे वापरला आहे. चला तर पाहूया ही प्रॉम्प्ट तुम्हाला ChatGPTमध्ये काय रिस्पॉन्स देते. मी एक कोड टाकतो आणि एक एरर स्टॅग देखील त्यात टाकतो, जेणेकरून आपल्याला आउटपुट मिळेल. चला हा कोड टाकून बघूया, हा प्रॉम्प्ट टाकून बघूया. आपल्याला काही एरर येत आहे ते मी कोड आणि एरर टाकलेला आहे. बाकीच आपला प्रॉम्प्ट सेमच आहे. तर चला पाहू उत्तर काय रिस्पॉन्स देतोय. बघा, जसं आपण सांगितलं तसं त्याने आपल्याला रूट कॉज दिला आहे. तिथे 2 इश्यूज आहेत आणि त्या 2 इश्यूजचे त्याने
रूट कॉज सांगितलं आहे, कुठे प्रॉब्लेम आहे. त्यानंतर शॉर्ट फिक्स दिलेला आहे, 1 लाईन युनिट टेस्ट केस दिली आहे, गेट डिफरन्स दिलेला आहे, वाय दिस फिक्स विल वर्क ते त्याने एक्सप्लेन केलं आहे. सो जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे ते 5 पॉईंट त्याने मेन्शन केलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला जसं हवा तसा रिस्पॉन्स आपला प्रॉम्प्ट देऊ शकतो. त्यासाठी योग्यरित्या प्रॉम्प्ट लिहिणे गरजेचं आहे आणि तो तुम्ही डिबगिंगसाठी वापरू शकता. कधी कोड बघून असं वाटतं का हे नेमकं या कोडमध्ये लिहिलं तरी काय? कदाचित लेगसी कोड असतो किंवा दुसऱ्याने लिहिलेलं लॉजिक असतं आणि ते समजून घ्यायला तासनतास जातात. जर AI तुम्हाला कोणताही कोड स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेत समजावून सांगू शकला तर. पण इथे पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे, AIचा नाही तर प्रॉम्प्टचा. तुमचा प्रॉम्प्ट योग्य हवा. या सेक्शनमध्ये आपण असे प्रॉम्प्ट लिहायचा प्रयत्न करणार आहोत जो AIला एखाद्या सिनियर डेव्हलपरसारखं कोड एक्सप्लेन करायला सांगेल. चला तर मग कोड नीट एक्सप्लेन करण्यासाठी कसा प्रॉम्प्ट लिहायचा. रिन्स फ्रेमवर्क हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला कोड नीट एक्सप्लेन करायचं असेल. आता हे रिन्स म्हणजे काय तर रोल, इन्स्ट्रक्शन, स्टेप्स, एंड गोल आणि नॅरोइंग. पहिला आहे रोल. AIने कोणत्या रोलमध्ये काम करायचं ते सांगा. उदाहरणार्थ ॲक्ट ॲज अ सिनियर टेक्निकल लीड. यामुळे एक्सप्लेनेशनची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. पुढचं आहे इन्स्ट्रक्शन. AIला नेमकं काय करायचं आहे ते स्पष्ट सांगा. आय नीड यू टू एक्सप्लेन द अटॅच C# फंक्शन. यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेप्स. कोणत्या स्टेप्स आहेत ते डिफाईन करा. AIने काय एक्सप्लेन करायला हवं. आता इथे बघा, या उदाहरणामध्ये 3 स्टेप दिलेल्या आहेत. प्रोव्हाइड 1 सेंटेन्स हाय लेवल समरी, ब्रेक डाऊन द लॉजिक स्टेप बाय स्टेप, एक्सप्लेनिंग द वाय बिहाइंड इच ब्लॉक, आयडेंटिफाय द पोटेन्शियल एज केसेस और परफॉर्मन्स बॉटलनेक. त्यानंतर तुमचा एंड गोल काय आहे, तुम्हाला काय अचीव करायचं आहे ते सांगा. म्हणजे काय, इथे बघा, आय वॉन्ट टू फुल्ली अंडरस्टँड द डेटा फ्लो अँड एबल टू एक्सप्लेन इट टू ज्युनियर डेव्हलपर. तुमचं ॲट द एंड तुम्हाला तुमचा गोल काय आहे तो इथे स्पष्टपणे सांगा. त्यानंतर नॅरोईंग म्हणजे काय तर आउटपुट कसा हवा ते कंट्रोल करा. सिम्पल लँग्वेज वापरा, हेवी टेक्निकल शब्द टाळा आणि स्ट्रक्चर आउटपुट मागा, जसं मार्कडाऊन डायग्राम असतो तो. म्हणूनच इथे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कोणत्या गोष्टी AI कडून अपेक्षा करत आहात, ज्यामुळे तुम्हाला कोड समजायला मदत होईल. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला जर तुम्हाला प्रॉम्प्ट लिहायचा असेल कोड एक्सप्लेनेशनसाठी तर त्यात तुम्ही रोल प्रॉम्प्टिंग केलं पाहिजे, म्हणजेच रोल दिला पाहिजे, इन्स्ट्रक्शन दिली पाहिजेत, स्टेप्स दिल्या पाहिजेत, एंड गोल सांगितलं पाहिजे आणि नॅरोईंग वापरलं पाहिजे. यामुळे कोड एक्सप्लेनेशन खूप इफेक्टिव्ह होईल. चला तर या गोष्टी वापरून जो एक फायनल प्रॉम्प्ट तयार होतोय तो पाहूया. तर तो प्रॉम्प्ट असा आहे की ॲक्ट ॲज अ टेक्निकल लीड, आय नीड यू टू एक्सप्लेन द अटॅच C# फंक्शन. प्लीज फॉलो these steps. Provide 1 sentence high level summary. Break down the logic step by step. Explaining the why behind each block. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे बरं का. एक्सप्लेनिंग द वाय बिहाइंड इच ब्लॉक. तर वाय तुम्हाला त्या प्रत्येक लाईनचा काय का म्हणून वापरला आहे ते कळलं पाहिजे. आयडेंटिफाय आणि पोटेन्शियल एज केसेस और परफॉर्मन्स बॉटलनेक. आय वॉन्ट टू फुल्ली अंडरस्टँड द डेटा फ्लो अँड एबल टू एक्सप्लेन इट टू ज्युनियर डेव्हलपर्स. आता नॅरोईंग काय केलं आहे तर यूज सिम्पल इंग्लिश, अवॉइड ओव्हर टेक्निकल जार्गन where possible and present the output in a clean markdown format with a mermaid sequence diagram of the logic. Think step by step. चला आपण हा प्रॉम्प्ट वापरूया आणि आपण जो पहिल्या प्रॉम्प्टने कोड जनरेट केला आहे तो कोड एक्सप्लेन करायचा प्रयत्न करूया. बघूया AI आपल्याला काय रिस्पॉन्स देतो. आपण ChatGPTमध्ये जाऊ. आपल्या पहिल्या प्रॉम्प्टमध्ये जो आपण कोड जनरेट केला आहे तो कोड मी इथे अटॅच केला आहे आणि आपली जी प्रॉम्प्ट आता आपण डिस्कस केली ती मी इथे टाकतो. ठीक आहे, आता बघूया काय रिस्पॉन्स आपल्याला ChatGPT देते.
आता बघा, जसं आपण त्याला सांगितलं होतं की प्रोव्हाइड वन सेंटेन्स हाय लेवल समरी, त्याने आपल्याला हाय लेवल समरी दिली आहे की दिस प्रोग्राम टेक्स युजर इनपुट फॉर लोन अमाउंट, इंटरेस्ट रेट अँड 10 year, व्हॅलिडेट द इनपुट, कॅल्क्युलेट द EMI युझिंग स्टँडर्ड फॉर्म्युला अँड डिस्प्ले. आणि दुसऱ्या प्रॉब्लेमनुसार ब्रेक डाऊन द लॉजिक स्टेप बाय स्टेप अँड एक्सप्लेन वाय. सो प्रत्येक ठिकाणी त्याने आपल्याला एक्सप्लेन केलं आहे की हे का वापरलं आहे, काय करते, वाय दिले. ठीक आहे. त्यानंतर EMI कॅल्क्युलेशन लॉजिक त्याने एक्सप्लेन केलं आहे आपल्याला इथे. ठीक आहे. आणि त्याचंही वाय सांगितलं आहे. इनपुट व्हॅलिडेशन मेथड एक्सप्लेन केले आहेत. एज केसेस सांगितले आहेत काय आहेत. पोटेन्शियल बॉटलनेक एक्सप्लेन केलं आहे. डेटा फ्लो समरी. आणि हे बघा, हे आपण त्याला डायग्राम क्रिएट करायला सांगितलेला, त्याने डायग्राम देखील क्रिएट करून दिला आहे. सो अशा प्रकारे जसं आपल्याला आउटपुट पाहिजे तसं आपण जनरेट करू शकलो आहे, कारण आपण एक स्ट्रक्चर्ड प्रॉम्प्ट वापरला आहे. या स्ट्रक्चर प्रॉम्प्टमुळे आपल्याला हवा तसा आउटपुट आपण AI कडून मिळवू शकलो आहे. युनिट टेस्ट लिहिणे बहुतेक डेव्हलपर्स टाळतात किंवा घाईत करतात आणि नंतर प्रोडक्शनमध्ये बग दिसायला लागतात. जर AI तुमच्यासाठी काही सेकंदात कंप्लीट टेस्ट केसेस तयार करू शकत असेल तर आपण ते AI नक्कीच वापरले पाहिजे. पण इथे एक गोष्ट आहे की वापरताना प्रॉम्प्ट स्ट्रक्चर्ड हवा, जेणेकरून तुम्ही प्रॉपर युनिट टेस्ट केस लिहू शकता. या सेक्शनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे प्रोडक्शन रेडी युनिट टेस्ट केस कशा लिहायच्या. आपण सेफ्टीनेट प्रॉम्प्ट टेम्पलेट नावाची पद्धत वापरणार आहोत. यामुळे तुमचा कोड व्यवस्थित टेस्ट होतो आणि सुरक्षित राहतो. स्टेप 1 आहे रोल डिफाईन करा. AIला QA ऑटोमेशन इंजिनियर म्हणून काम करायला सांगा आणि टेस्टिंग फ्रेमवर्क स्पेसिफाय करा, जसं की XUnit, जेस्ट, काही जे तुम्ही वापरत असाल. यामुळे फ्रेमवर्क स्पेसिफिक टेस्ट जनरेशन करेल. त्यानंतर कॉन्टेक्स्ट द्या. तुमची फंक्शन काय करत आहे ते एक्सप्लेन करा. उदाहरणार्थ शिपिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करत आहे, EMI कॅल्क्युलेट करत आहे. कॉन्टेक्स्टमुळे AIला काय टेस्ट करायचं ते समजते. फ्यू शॉर्ट एक्झाम्पलचा वापर करा. याचा अर्थ तुम्ही एक्झिस्टिंग टेस्ट एक्झाम्पल द्या. यामुळे AI तुमच्या प्रोजेक्टचा टेस्टिंग स्टाईल फॉलो करेल. आणि हो, कोड टेस्ट तुमचा जो ॲक्च्युअल कोड आहे तो पेस्ट करायला विसरू नका. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन. तुम्ही स्पष्ट डिफाईन करा तुम्हाला काय हवं आहे. जसं की इथे लिहिलेलं आहे, जनरेट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सूट विच इन्क्लूड हॅपी पाथ, एज केसेस अँड एरर हँडलिंग. तुम्ही स्पष्टपणे सांगा की तुम्हाला काय हवं आहे. त्यानंतर कन्स्ट्रेंट हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कन्स्ट्रेंट ॲड करा, जसं की AAA पॅटर्न वापरा, अरेंज, ॲक्ट, ॲसर्ट पॅटर्न वापरा आणि API किंवा डेटाबेससारख्या एक्सटर्नल डिपेंडन्ससाठी मॉक करा. तुम्ही कन्स्ट्रेंट सांगितलं आहे. आणि सगळ्यात शेवटी फॉर्मॅट, जो की खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला फॉर्मॅट कसा आहे ते डिफाईन करा. सिंगल ब्लॉकमध्ये फक्त टेस्ट कोड मागा. म्हणजेच स्ट्रक्चर असा होतो ओव्हरऑल की तुम्ही ज्यावेळी प्रॉम्प्ट लिहाल त्यामध्ये तुमचा रोल असेल, कॉन्टॅक्ट्स असेल, एक्झाम्पल असतील, कोड असेल, इन्स्ट्रक्शन असेल, कन्स्ट्रेंट असेल आणि फॉर्मॅट असेल. यामुळे कंप्लीट आणि रिलायबल टेस्ट जनरेट होते. चला आता हे वापरून जो आपण एक प्रॉम्प्ट बनवला आहे तो पाहूया काय आहे. ॲक्ट ॲज अ सिनियर QA ऑटोमेशन इंजिनियर स्पेशलायझिंग इन XUnit. आय एम रायटिंग युनिट टेस्ट फॉर अ फंक्शन दॅट कॅल्क्युलेट शिपिंग कॉस्ट बेस्ड ऑन वेट. मी काय करणार आहे की एक्झिस्टिंग टेस्ट एक्झाम्पल देणार आहे आणि मला जो कोड टेस्ट करायचा आहे तो त्याला पेस्ट करणार आहे. यावरून काय करायचं आहे तर जनरेट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सूट, ज्यात इन्क्लूड होईल हॅपी पाथ, एज केसेस, एरर हँडलिंग, यूज AAA पॅटर्न अँड मॉक एनी एक्सटर्नल डिपेंडन्सीज लाईक DB कॉल्स अँड API. आउटपुट ऑनली द टेस्ट कोड इन अ सिंगल ब्लॉक. थिंक स्टेप बाय स्टेप. चला हा प्रॉम्प्ट वापरूया. मी त्यात फक्त एक्झिस्टिंग टेस्टचा एक्झाम्पल टाकतो, कोड टेस्ट टाकतो आणि बघूया ChatGPT काय रिस्पॉन्स देतो. चला मी ChatGPTमध्ये आपला प्रॉम्प्ट टाकतो. आता इथे बघितलं तर सेम प्रॉम्प्ट आहे, फक्त मी इथे एक एक्झिस्टिंग टेस्ट केस टाकली आहे आणि माझा कोड टाकला आहे की मला ह्या शिपिंग सर्व्हिसेसचा जो माझा क्लास आहे त्यात जी ही मेथड आहे ती त्याबद्दल मला टेस्ट केस लिहून पाहिजे. ओके, बाकी जो प्रॉम्प्ट आहे जो आपण डिस्कस केला तोच आहे. बघूया ChatGPT काय करतं. ऑल राईट, बघा
ChatGPTने आपण काय लिहिले, आउटपुट ओनली इन द टेक्स्ट कोड इन सिंगल ब्लॉक. त्याने सिंगल ब्लॉकमध्ये आपल्याला कोड लिहून दिला आहे, त्याचं काही एक्सप्लेनेशन जे काही दिलेलं नाही आहे. आपण AAA कोड पाहिजे होता, त्याने तो करून दिलेला आहे इथे. आणि या टेस्ट केसेस रेडी आहेत ज्या आपण वापरू शकतो. सो अशा प्रकारे टेस्ट केसेस लिहिण्यासाठी देखील तुम्ही AIचा वापर करू शकता. आणि पुन्हा लक्षात ठेवा की तुमचा आउटपुट हे तुमच्या प्रॉम्प्टवर डिपेंड आहे. सो प्रॉम्प्ट व्यवस्थित बनवला, जे प्रिन्सिपल आत्ता आपण डिस्कस केले ते तर तुम्ही वापरले तर तुम्हाला योग्य असं आउटपुट नक्कीच मिळेल. आजसाठी इथेच थांबूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जे AIचं आउटपुट आहे ते कसं कंट्रोल करायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.